सुरुवात झालेली आहे मित्रांनो. A few moments later. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आज आम्ही आलो आहे फार्म हाऊसवर, तरे फार्म हाऊस टिटवाळा येथे. तुम्ही ऑब्वियसली बघितलं असेल थंबनेल आणि टायटल. आणि आता मी आलेलो आहे. थोडासा ट्रेनचा पार्ट दाखवला, तेवढा शूट केलं होतं. नंतर शूट काही केलं नाही कारण गर्दी पण होती ट्रेनमध्ये. आणि परत रिक्षाने आलो तेव्हा पण आम्ही 5 जणं बसलो होतो. सो मला पुढे बसायला लागलो, तेव्हा मी कॅमेरा काढला नाही बाहेर. सो आता आलो आहे, इथे एंट्री करतो आहे आतमध्ये. किरण फार्म हाऊस आहे, किरण तरे म्हणून. इथे आलेलं आहे, आपला गेट इथे. आणि इथे बघा मागेच लगेच सुरू ब्रिज. क्या बोला तूने? ब्रिज बोलते काय, इथे लगेच फुल रेडी टू गो. आणि आता बघूया आपले रूम कसे आहेत. सगळे 6 जण प्लेस. किती 5 जण आहेत आम्ही टोटल. आता बघूया आता रूम कसे आहेत ते दाखवतो तुम्हाला. ते एंट्री करून झाल्यावर. आणि आता वाजले आहेत जवळपास 3 वाजलेत. एंट्री आम्ही लवकर केली आहे. संध्याकाळी लोक येतात इथे 5 नंतर. अजून एक मित्र येतो आहे निलेश, तोसुद्धा नंतर येईल. आणि आता माझ्यासोबत आहे कौस्तुभ, हर्षल दादा आणि प्रथमेश आहे, जसं मी आता मगाशी ट्रेनमध्ये दाखवलं. आता जाऊया आतमध्ये. तर हा आहे मित्रांनो पूल. आणि आता आम्ही जातो आहे आतमध्ये. आणि इथे जेवणाची वगैरे सोय होईल असं आपलं पॅन्ट्रीसारखं आहे. आणि इथे घसरगुंडी आहे लहान पोरांसाठी. आता जातो आहे रूमच्या दिशेने. हा बघा इथेच आहे. अजून इथे एक छोटा पूल आहे. आणि इथे बहुतेक चेंज वगैरेसाठी असावं. कुत्रे पण आहेत तिथे. अरे ओके, पॅन्ट्री वगैरे आधी ऑलरेडी तिथे जेवतात लोक. सो आता आपण हा रूम घेतो आहे. कोणाचा तरी बड्डे आहे तिकडे, सेलिब्रेट करतायत. हा बघा एक क्यूट, त्याचं नाव काय? जुली. ही आहे. अरे ऐक ना. हा ना, ही आहे. तर आपल्याला हा रूम मिळालेला आहे. दुसरा नाम कुठला? ही 5 जण पुरतील याच्यात. नाही, हातमध्ये नाही, बाहेरच होते. बाहेर तर सगळं राहणार, पावसाचं सीझन आहे ना. जुली नाव आहे. हे होईल का एवढे जण? तर मित्रांनो फायनली आम्हाला रूम मिळालेला आहे. आम्ही जरा कॉन्टॅक्ट वगैरे करून मालकांशी रूम मोठा करून घेतलेला आहे. आम्हाला आधी छोटा रूम अलॉट केला होता तिथे समोर. पण आम्ही रूम मोठा मागून घेतला कारण जागा नव्हती पुरणार. 5 जण होतो. आणि आता बघा रूम 6 जण पुरतील एवढं. पूर्ण रूमसुद्धा क्लीन आहे. AC सुद्धा आहे मस्त आहे की. आणि इथे वॉश बेसिन आहे. टॉयलेट इंडियन आहे पण ठीक आहे, साफसुथरं ठीक आहे तसं चलेगा. इथे शॉवर वगैरे आहे. पण आम्ही डायरेक्ट किरण यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांनी आम्हाला रूम चांगला अलोकेट करून दिला. जर तुम्हाला 6 जणांचे ग्रुप वगैरे असेल तर हाच रूम मिळेल. असे लाईनीत आहे तिकडे, त्यापैकी एक मिळेल. तर रूम जरा आधी चेक करा आणि नंतरच बुक करायला सांगा. त्याशिवाय बुक नका करू डायरेक्ट. तर तुमचीसुद्धा फजिती होईल. पण आमची झाली, वाचलो आम्ही. डायरेक्ट ओनरला कॉन्टॅक्ट केलं. त्यामुळे किरण तरे, थँक्यू. किरण तरेंसाठी एक लाईक तो बनता आहे. सो आता आम्हाला पहिली निराशा झाली होती म्हणून मी ब्लॉग तिथे स्टॉप केला होता. आधी मी दाखवलंच नाही काय त्या रूममध्ये. आता व्यवस्थित रूम मिळालेला आहे. सो आम्ही खुश आहे. पुन्हा एकदा किरण तरेंना थँक्यू. आता जातो आम्ही सगळे तयारीत आहे. पूलवर जातो आहे. 2 पूल आहेत. एक इथे एक आहे छोटा, ते दिसतो तुम्हाला. आणि एक मोठा आहे जो आधी दाखवला होता. सो तिथे जाऊ आता मोठ्या बीचवर. बीचवर बोलतो. मोठ्या पूलवर जाऊ आणि भेटतो डायरेक्ट तुम्हाला पूलवर. आता जरा कॉल केला आहे भावाला एका ब्लॉगरची. मित्रांनो इथे आता मी मगाशी बोललो आपल्याला एक मदत करून इथला भजी वगैरे आला. आपल्याला सगळी सोय वगैरे करून देते. याला सांगा काय तुम्ही आला तिथे तर. आणि तिकडचा पूल सुद्धा ह्याने आता इन्फॉर्म दिलं आहे की 7 फुटाचा आहे. तो मोठा आला आहे. ज्यांना स्विमिंग येत असेल त्यांनी जात नाही. सो आता आम्ही गाडी जाणार होतो तरी आम्हाला डाऊट आला होता. दिसत
आता पळते आपली पलटण. पाणी गरम आहे असं बोलतोय कौस्तुभ. तर बघूया कसं आहे ते. कौस्तुभ प्रथमेश तर उतरलेला आहे ऑलरेडी. बघा आपण तसा बऱ्यापैकी मोठा आहे. तो आहे तो पुढचा 7 फूट हाईट आहे. सो मला जरा रिस्कच वाटते कारण आपली हाईट 5.10 आहे. तो बोला पोहायला येतं त्यानेच जा. येतं पोहायला पण कसं असं थांबायचं असेल ना तर थांबायला भेटणार नाही ना तसं उभा राहून एका साईडला. म्हणून जावशी वाटलं. आणि मगाशी कशी ती दिसत नव्हती खालची शिडी. तरी तुम्हाला दाखवून येतो पुन्हा एकदा तिकडे कसं आहे ते. पाऊस पडतो आता जोरदार पण आपलं काही हरकत नाही. आपला ॲक्शन कॅमेरा आहे. आय थिंक हे पाहिजे होतं रे. स्लोपसारखं पाहिजे होतं. 7 फूट जरी असलं असतं तरी. हा स्लोप नाही काय ह्याला डायरेक्ट 7 फूटच आहे पूर्ण. नाही गेलोच तो पण काय पोहायला येतं पण एका बाजूला असं उभं राहायचं झालं ना तर लफडा व्हायचा. म्हणून पाण्यात उभं राहायचं जरी झालं ना तरी हात ठेवून असं याच्यावर ठेवून असं आपण उभं राहतो ना तसं राहायला लागेल जर पाण्यात थोडा वेळ थांबायचं असेल तर. तरीच बोलतोय मला मगाशी आल्यापासून खालचा तळ का नाही दिसत आहे. बघा ना इथे एवढंच दिसतं आणि खाली दिसत नव्हता. मला कानी जरा गडूळ असेल मे बी. हर्षल दादा गेलेले आहे. थंड आहे काय बोलत हर्षल दादा रिॲक्शन अशी काय होती मग. अच्छा आपटला. अरे पाणी एकदम ये नॉर्मल छे. हा कोमट पाणी. स्लिप झालो. जरासं गार वाटलं पण ठीक आहे हरकत नाही. आता मी सेट करतोय थोडा वेळ. मला पोहताना बघा थंडी बदलणार मित्रांनो. गाणी वगैरे लावले जरा. त्या भज्या सुद्धा आलेल्या आहेत. 3 प्लेट सॉरी. आईला चटणी वगैरे काय नाही. सॉस पण नाही. ठीक आहे जरा नाश्ता करतो मला भेटतो. A few moments later. जेवण आलेलं आहे. वाजले 11. आम्ही आतमध्ये बसलो होतो रूममध्ये. गप्पा मारता कधी 11 वाजले जेवण सांगायचं बंद राहिलं नाही पण आता आलेलं आहे ते नॉनव्हेज
पाहिलं होतं ना मगाशी. आतला डायलॉग आहे ते मी नाही करू शकत. आणि आपलं ओलं बोलते ग्रेव्हीवाला आहे. चपाती एक आहे, भात, कांदा आणि पापड. खातो आणि नंतर मग भेटतो. गेला बाटली डायरेक्ट रस्सा थोडा पातळ आहे ते थोडस पाणी पण घेऊन पाणी टाकल्यासारखं पाणी टाकून वाढवतात ना. The next day. मित्रांनो आता सकाळचा नाश्ता करतोय. मिसळ आहे, मिसळ पाव. आणि काल रात्री मी जागा होता पण ते दाखवू शकत नव्हतं. गप्पा गोष्टी झाल्या तर पर्सनल होत्या सो त्यामुळे मी दाखवलं नाही. सॉरी फॉर सॉन्ग, मागे आवाज जास्त आहे. जरा खातो मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो इथं आहे कांदा, फेणी, चिकन आणि बॉइल्ड एग आहे, राईस आणि रोटी आहे. आणि चौकांचे तिथं आहे. एक व्हेज येत आहे, व्हेजमध्ये पनीरचीच भाजी दिसते. सेम कालचं जेवण आहे, सेम मेनू आहे. असा काय मेनू आहे आता बघा. धमाल चालू आहे इकडे पोरांची. तर मग आता मी जेवतो आणि भेटतो नंतर. आम्ही आता जेवण वगैरे इथून निघू थोड्या वेळाने. वाजलेत आता दुपारचे 3. A few moments later. मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहे. दुसऱ्या दिवशी आता वाजले 3:30 आणि 3पर्यंत चेकआउट होतं. तो आता निघालो आम्ही. दाखवण्यासारखं काहीच नव्हतं ॲक्च्युली. इथं बघितलं ना तुम्ही 2 पूल दाखवले तेवढेच. आणि आम्ही बाकीचा दिवस रूमवरच बसून होतो कारण बाहेर पूर्ण धिंगाणा झाला होता. आम्ही तेवढं एन्जॉय केलं. आत बसून जरा गप्पा गोष्टी वगैरे केलं. थोड्या पर्सनल होत्या म्हणून ते शूट नाही केलं. काय काय शूट केलेलं कदाचित दाखवलं तर दाखवेन, नाहीतर नाही दाखवणार. काहीच नव्हतं या असं वाटतं. मी व्हिडिओ कशाला करतोय असं आलं आता. कारण या व्हिडिओत काय दाखवणार काहीच नाही. फक्त ते पूल दाखवलं तेवढंच मी ब्लॉग ठेवून होतं. जर मी कट केलं तर मी फक्त स्विमिंग पूल पुरताच मी हा व्हिडिओ ठेवणार आहे, बाकीचं काहीच नसेल. आणि आता निघालो आहे डायरेक्ट टिटवाळा स्टेशनला जाणार इथनं आणि मग घरी आपापल्या. तो हां पण एक ठरलं आहे, नेक्स्ट प्लॅन ठरलं आहे आमचा पुढचा. सप्टेंबरचा गणपती झाल्यावर एक जाणार आहे. तो एक प्लॅन आहे नेक्स्ट आमचा सगळ्यांचा. एवढे जेवढे आहेत ना ते. आणि बाकी गावी आहेत. आम्ही गावाला जायचं आहे चिपळूणला. आताच सांगतो चिपळूणचा असणार आहे तो ब्लॉग. आणि प्लेस पण तुम्हाला सांगूनच ठेवतो कारण ती झाली आहे प्लेस, फक्त हे नव्हते तेव्हा. सो त्यांना त्या प्लेसवर जायचं आहे, व्हिजिट करायचं आहे. फार्म हाऊस होता तो, आपण 31ला गेलो होतो तो. त्याच फार्म हाऊसवर परत जायचं आहे. सो त्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला दिसतीलच. त्याआधीसुद्धा व्हिडिओ येतील आपले, असं नाही की नाही. गणपतीचे वगैरे व्हिडिओ येणार भरपूरमध्ये, भरपूर गॅप आहे. सो टेन्शन घेऊ नका. आपला आता डायरेक्ट चिपळूणचा एक प्लॅन केला आहे तो सप्टेंबरचा आहे. आणि त्याआधी एक मी जाणार आहे ऑफिस ट्रिपला. कदाचित ब्लॉग केला तर करेन, नाहीतर नाही. बघूया कसं काय ते आता हळूहळू कळेल. तोपर्यंत नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तसा पण काही आवडलं असेल त्याबद्दल लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. तुम्ही अजून कुठं फार्म हाऊस वगैरे आहे तुमच्या ओळखीचं तर आम्हाला नक्की सजेस्ट करा. कदाचित नेक्स्ट ट्रिपमध्ये आम्ही तिथे जाऊ शकतो. सो प्लीज जरा चांगला असेल तर सजेस्ट करा. थँक्यू. चला येतो. बाय बाय.